MM स्वतः ऋषी धर त्याला पिंजरा टाकायला फटकेने त्याला वाकायला ऐकलं नाही तर मला बोलव फुल पद्धती देतो एक एक गाव आलो कोणी आतमधून नको येऊ रस्त्यात हातमधून दोन वचन तिकडं हुडवर तुम्ही वाचतो माझ्या once more MM स्वतः ऋषी धर त्याला पिंजरा टाकायला फटकेने त्याला वाकायला ऐकलं नाही तर मला बोलव फुल पद्धती देतो एक एक गाव आलो कोणी आतमधून नको येऊ रस्त्यात हातमधून दोन वचन तिकडं हुडवर तुम्ही वाचतो माझ्या जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असलेले एक मराठी सॉन्ग यावरती आपण व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जर तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डीएलचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर गाईज, मी तुम्हाला मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं, तर आपण इंस्टाचं एक चॅनल बनवणार आहोत. तर आपण एक इंस्टा चॅनल बनवलेला आहे, तुम्हाला म्हणजे स्क्रीनवर दिसणारच आहे बघा. हा आपला चॅनल आहे, चॅनल एकदम नवीन आहे, त्यामुळे इंस्टा पेजला फॉलो नक्की करा. जसं तुम्ही यूट्यूबला सपोर्ट करा तसा इंस्टाला सपोर्ट करा प्लीज. आणि तुम्हाला काय सुद्धा प्रॉब्लेम आला व्हिडिओमध्ये, सिम्पली डायरेक्ट आपल्याला मेसेज करायचा. खूप जणांना माहिती आहे की आपला रिस्पॉन्स, आपली रिप्लायची स्पीड किती फास्ट असते, आपण दुसऱ्यासारखं करत नाहोत. त्यामुळे पेजला फॉलो नक्की करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे आणि यूट्यूबला सुद्धा आहे, फॉलो नक्की करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त व्हिडिओ, सर्व संपूर्ण वॉच करायचे, थोडा स्किप न करता. आणि जो आपला प्रेसिडेंट इम्पोर्टचा प्रॉब्लेम येत आहे ते सुद्धा आपण लाईव्ह प्रूफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत याच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ त्यामुळे सर्वांनी कंटिन्यू संपूर्ण वॉच करा. खूप जणांना आपला जो प्रेसेट इम्पोर्टचा प्रॉब्लेम येत आहे, तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला प्रेसेट इम्पोर्ट करण्यासाठी काय करायचं तुम्हाला सिम्पली सांगतोय मी. प्रेसेट इम्पोर्ट करण्यासाठी काय करायचं, सिम्पली अगोदर आपल्या टेलिग्रामवरती जायचं. सिम्पली टेलिग्राम चॅनलवरती आल्याच्यानंतर आपलं जे चॅनल आहे ते ओपन करून घ्यायचं बरं का. आणि चॅनल ओपन केल्याच्यानंतर इथे एक आम्ही बघा 9 जुलैला एक अलर्ट मोशनचे ॲप्लिकेशन टाकलेले आहे का, त्याच्या खाली नोट्सवर टाकलेले. मी खूप जणांना प्रेसेट इम्पोर्ट करण्याचा प्रॉब्लेम येत आहे, त्यांनी ही अलर्ट मोशन डाउनलोड ॲपीके डाउनलोड करून घ्या. सिम्पली मी जे आता यूज करतोय हा तोच ॲप्लिकेशन आहे, तेच डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर बघा, आता एखादा मी आपला व्हिडिओ घेतो यूट्यूबवरती यायचं आहे. तर अशा प्रकारे चॅनलवरती आल्यानंतर काय करायचं, आपला जो एखादा कोणता पण व्हिडिओ पहिल्यांदा तर ओपन करून घ्यायचा आहे. सिम्पली व्हिडिओ ओपन केल्यानंतर काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये यायचं प्रेसेट. आता बघा, तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे मी, ते बिटमार्क प्रेसेट आहे इथं, तरी इम्पोर्ट करून बघूया. तर बघा, ही प्रेसेट अशा प्रकारे इम्पोर्ट काय होत नाही. तर सिम्पली आता बॅकला यायचं आहे. बॅकला आल्याच्यानंतर ही जे लिंक आहे यालाच लॉंग प्रेस कॉपी करून घ्यायचं आहे. सिम्पली कॉपी केल्याच्यानंतर ना, आपले जे मोबाईलमध्ये कोणते नोटपॅड असू द्या, मोबाईलमधलंच कोणतं पण नोटपॅड असू द्या, सिम्पली नोटपॅडवरती यायचं आहे. एक फाईल बनवायची, ही जे लिंक इथं पेस्ट करून टाकायची. सिम्पली अशा प्रकारे पेस्ट केल्याच्यानंतर लिंकवरती लॉंग प्रेस करायचे. सिम्पली ओपनचं ऑप्शन आहे. तर ओपनचं ऑप्शन आल्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा इथं अशा प्रकारे प्रेसेट जे ओपन होणार नाही बरं का. तुम्हाला सुद्धा हाच प्रॉब्लेम येते, मला सुद्धा माहिती आहे, बरोबर आहे ना. तर हाच प्रॉब्लेम येत असेल तर सिम्पली कमेंटमध्ये यश अशी कमेंट टाईप करा. तर हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, सिम्पली आता अलर्ट मोशनमध्ये यायचं आपल्याला. तर सिम्पली अलर्ट मोशन म्हणजे जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन कशी यायचं आहे, सिम्पली अलर्ट मोशन लॉंग प्रेस करायचे. ॲप इन्फॉर्मेशनमध्ये जायचं. सिम्पली इन्फॉर्मेशनमध्ये आल्याच्यानंतर इथं काय करायचं बघा, सिम्पली ओपन बाय डिफॉल्ट इथं ऑप्शन असेल, सिम्पली यावरती यायचं आहे. आता इथं जो काय करायचं, ओपन सपोर्ट लिंक हे ऑन करून घ्यायचं. सिम्पली ऑन जर केलं तर इथं ॲड लिंक करायचं. सिम्पली जितके इथे काही लिंक असतील याला बॉक्समध्ये टिक करायचे. आणि 5 लिंक आहेत बघा, 5 लिंक ॲड करून घ्यायच्यात. सिम्पली अशा प्रकारे हेच दाखवतो बघा तुम्हाला. हे आधीच आपली प्रेसेट आहे ती इम्पोर्ट होत नव्हती, तर आता आपली प्रेसेट कशी इम्पोर्ट होते ते दाखवतो तुम्हाला बघा. तीच आपलं जे नोटपॅड ओपन करून घेतो, लिंक तीच आहे. सिम्पली लिंकवरती लॉंग प्रेस करायचे, ओपनवरती क्लिक करून घ्यायचं. डायरेक्ट जे आता आपल्याला काय करणार, ते अलर्ट मोशनमध्ये ओपन करून
जे ओपन होऊन जाणार आहे बघा. लिंक आपली व्हेरीफाय होत आहे. अगोदर असं होतं का फक्त काय करायचं आहे, जे ओपन बाय डिफॉल्ट आहे का ते तिथं लिंक ॲड करायचं. त्याच्यानंतर ही जी आपली प्रीसेट आहे का ती 100% इम्पोर्ट होणार आहे, वर्क होणार आहे. समजा तुमचा जो हे आपला नोटपॅड आहे, नोटपॅडमध्ये जर असं होत असेल तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे व्हॉट्सअपवरती यायचं आहे. व्हॉट्सअपवरती आल्याच्यानंतर ना सिम्पली तुमचंच जे नंबर आहे ते ॲड म्हणजे ओपन करून घ्यायचं आहे. इथं सुद्धा तुम्हाला पेस्ट करून दाखवतो. सिम्पली ही लिंक पेस्ट केली, क्लिक करायचे, ऑटोमॅटिक व्हेरीफाय लिंक होत आहे. म्हणजे नोटपॅडवरून देखील नाही झालं तरी पण तुम्ही व्हॉट्सअपवर अशा प्रकारे ॲड करून घेऊ शकता. तीच लिंक परत ओपन झाली बघा. म्हणजे एकदम काय अवघड नाही, सोपं आहे. तुम्हाला याच व्हिडिओमध्ये त्यामुळे संपूर्ण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. पुन्हा टिकटॉकचा प्रॉब्लेम येत असेल तर मी आता अलर्ट मोशन डाउनलोड केलं का ते अलर्ट मोशन डाउनलोड करून घ्या. खूप जण टिकटॉक सिंगिंग काहीतरी प्रॉब्लेम येत आहे बघा, तर ती अलर्ट मोशन घेऊ नका. मी काल परवाच एक अलर्ट मोशन पाठवलं 9 जुलैचं, ती डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर जी आपली जी ट्रिक आहे 100% वर्क करणार आहे. सिम्पली सगळ्यांना समजलं आता, त्यामुळे अशा प्रकारे सर्व जणांनी अशा प्रकारे ट्रिक यूज करा. तर आता सिम्पली आपण आपले व्हिडिओ वळूया. तर मी अशा प्रकारे दोन्ही प्रेसेट इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तुम्ही प्रेसेट इम्पोर्ट करून घ्या. आता प्रेसेट कशी इम्पोर्ट करायची ते मी तुम्हाला 100% सांगितलेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर मी बिटमार्क प्रेसेट ओपन करून घेतो. तर गाईज प्रेसेटमध्ये फक्त एक आपल्याला सॉन्ग बघायला मिळणार आहे. मी सॉरी या सॉन्गला काय करतो आपण नाव देतो बरं का. तर अशा प्रकारे एक सॉन्गच आहे. आता सिम्पली काय करायचं, आपल्याला या जी बीट आहे ते बीट वाईज आपल्याला फोटोज ॲड करायचे. तर आता फोटोज ॲड करण्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती त्याच्या साईडला इथून जिथे काय फोटोची फाईल असेल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि जिथे काय आपले फोटोज आहे ते फोटोज ॲड करून घ्या. तर मी फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो मी अशा प्रकारे सर्व काय आपले फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर मी एक एक फोटो दाखवत नाही बसतो बरं का, त्यामुळे मी डायरेक्ट ऑलरेडीच म्हणजे आपले जे फोटो आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत. तर आता आपले जे फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. तर आता इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारे आपली शेक प्रेसेट बघायला मिळणार आहे. तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, 2 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे. तर इथे आपल्याला काय करायचं, 4 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त 4च फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं बघा. ही 2 फोटो आणि ही 2 फोटो, सॉरी 4 ना 5 फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. कुठपर्यंत बरं का, 2.18 सेकंदापाशी म्हणजे 3.12 सेकंदापर्यंत आपल्याला फोटोला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण अशा प्रकारे फोटोला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर यायचं, परत आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचे, 3 नंबरचा इफेक्ट आहे, हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली समोर यायचं आहे. आता आपल्याला 3.12 सेकंदापाशी या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं, हे जे मधले 2 फोटो आहेत तर हे 2-3 फोटो सोडायचे. डायरेक्ट 4 नंबरचा एक मोठा फोटो असेल तर या मोठ्या फोटो डायरेक्ट फोटो आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. म्हणजे 3 फोटो सोडायचे, ते 2 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. परत आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती याच्यानंतर काय करायचं, हा जो 4 नंबरचा इफेक्ट आहे तर हा 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, परत आपल्याला समोर यायचं आहे बघा. तर इथे 3 फोटोला हे जे 3 फोटो आहेत या 3 फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. मी या 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तर आता इकडच्या आपण फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे. तर आता परत यायचं आपल्याला इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती याच्यानंतर यायचं, हा जो एक 5 नंबरचा इफेक्ट आहे तर सिम्पली हा 5 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं बरं का. आता 8.19 सेकंदापाशी यायचं. सिम्पली 8.19 सेकंदापाशी आल्याच्यानंतर काय करायचं, तर ते घ्या, फक्त 3च फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता इथून लक्ष द्या, नाहीतर एक सुद्धा इफेक्ट आपल्याला इकडचं इकडं झाला तर आपला जो व्हिडिओ आहे तो बरोबर दिसणार नाही. तर फक्त या 3च फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघा लक्ष द्या, या 3 फोटोलाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एकदम लास्टला यायचं आहे. एकदम लास्टला आल्याच्यानंतर काय करायचं, इथे एक असे बारकी 4 फोटो असतील तर या 4 फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. समोरच्या 3 फोटोला, लास्टच्या 4 फोटोला, फक्त इतक्याच फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर ओके, तर आता या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक 6 नंबरचा इफेक्ट आहे बघा अशा प्रकारचा हा. तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून
परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे बरं एक 10.10 सेकंदापाशी. तर इथं सुद्धा या 3च फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. फक्त आता मित्रांनो काय करायचं, 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे, जे प्रत्येक 3 फोटोला वेगळा वेगळा इफेक्ट येणार आहे. तर आता परत आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्या समोरचा 6 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा. 6 नंबरचा 1 2 3 4 5 6 7 नंबरचा इफेक्ट पेस्ट कॉपी करून घ्यायचा आहे. हा 6 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर परत व्हिडिओवरती यायचं आहे. परत आपल्याला समोर यायचं आहे, समोर म्हटलं तरी पण 13.22 सेकंदापाशी यायचं आहे बरं का. सॉरी 13.22 सेकंदापाशी नाही, 12.1 सेकंदापाशी यायचं आहे आणि या 3 फोटोलाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. फक्त 3च फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. लक्ष द्या जरा, या 3 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता डायरेक्ट 8 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 8 नंबरचा इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, समोर आपल्याला यायचं आहे जिथं आपण इफेक्ट पेस्ट केलेलं नाही तिथं 13.22 सेकंदापाशी या सुद्धा 3च फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आपण या 3च फोटोला इफेक्ट पेस्ट करून देऊयात. परत आता बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 8 ते 9 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट कॉपी करून घेऊयात. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता राहिलेले एक 3च फोटो असतील बरं का, या 3च फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून देऊयात. सिम्पली आपण या 3 फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर म्हणजे आपलं जे इफेक्ट ॲड करायचं जे काम आहे हे ऑलमोस्ट तर काम तर झालेलंच आहे बरं का. तर आता परत आपल्याला हा जो एक इफेक्ट आहे ब्लरचा, तर तो इफेक्ट ॲड करून घेऊयात. तर हा एक नंबरचा फोटो आहे, त्याला ब्लरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घेऊयात आणि व्हिडिओवरती येऊन पेस्ट करून द्यायचा आहे. तर हा आपण इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, परत आपलं इफेक्टच्या लेअरवरतीच यायचं आहे. एक ह्या 2 लेअर असतील ते लॉंग प्रेस करून दोन्ही लेअर सिलेक्ट करून घ्यायचे. तिथं लेअरचं ऑप्शन आहे बरं का, यावरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करायचे. परत व्हिडिओवरती यायचं आहे, तिथे ह्या दोन्ही लेअर पेस्ट करायच्या. तर ह्या जरा ब्लिंकचे इफेक्ट आहेत दिसणार. तर आता आपले व्हिडिओ ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. तर आपण व्हिडिओला काय करूयात, एक बॉर्डर ॲड करून घेऊया. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टेंगल ॲड करायचं आहे. वरी आडव्या 3 डॉट असतील बरं का, यावरती क्लिक करायचं आहे. इथे एक ट्रस्ट कंपोजिशन एरियाचं ऑप्शन आहे खालून 3 नंबर, तर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली कलर अँड फिलचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्या साईडला नो कलर असेल यावरती क्लिक करायचं आहे. बॅकला यायचं आहे बॉर्डर अँड शॅडोवरती. जे स्टोक असेल स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर ब्लॅक असेल व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. स्टोकची लेंथ एक 10% ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. एकदम लास्ट बीटला यायचं आहे. आपली जी बॉर्डर आहे याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे एकदम प्रॉपररित्या जबरदस्तरित्या बनवून रेडी होणार आहे. तर आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करायचं काय करायचं, तो बरी सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. आता येतो आपलं व्हिडिओच्या क्वालिटीचा प्रश्न, तर सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओची क्वालिटी 80 पिक्सल ठेवली तरी पण एक जबरदस्त येणार आहे. तुमच्या जर फोनला 4K सपोर्ट करत असेल तर सिम्पली 4K सुद्धा ठेवून घेऊ शकता. तर 4K मध्ये 1 नंबर क्वालिटी येते, पण माझ्या मते 80 पिक्सल ठेवा, कारण ज्यांच्या मोबाईलमध्ये चालत नाही त्यांच्या सुद्धा मोबाईलमध्ये 80 पिक्सल चालते. आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट बनवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी इंस्टाग्राम ट्रेनिंग सॉन्ग व्हिडिओवरती. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. तर ओके, बाय, टेक केअर.